न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माजी आमदार लहू कानडे यांची प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड केली। त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली। त्याबद्दल श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, युवक अध्यक्ष अभिजित लिप्टे, प्रदेश पदाधिकारी सुनील थोरात, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष निलेश भालेराव, महिला युवती जिल्हाध्यक्ष प्रियांका जनवेजा, सुनीता थेटे, सबीना पठाण, विष्णुपंत खंडागळे, सचिन जगताप, कार्लस साठे, दीपक निंबाळकर, सतीश बोर्डे, संदीप चोरके, दीपक कदम, संदीप गुलदगड, दीपक पवार, चांदेव देवराय, सागर मुठे, सुरेश पवार, आबा पवार, राजेंद्र अवताडे, विश्वनाथ पाटील कोतकर, राधाकृष्ण तांबे, अण्णासाहेब ढोणे, अक्षय नाईक, शब्बीर पटेल, भैयाभाई शहा, युनुस पटेल आदी उपस्थित होते। सागर हो सर कधी बस बस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार अजितदादा पवारसाहेब आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे। याबद्दल मी त्यांचा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा मनापासून आभारी आहे। माझ्यासोबतच माजी मंत्री अनिल भैरस पाटील यांनाही वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नेमणूक दिली आहे। त्यांच्याकडे खानदेशची प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे आणि माझ्याकडे पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचा राज्याचा प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे। पक्ष संघटना बांधणीसाठी पक्षाने ही जबाबदारी दिलेली आहे। ही माझ्या श्रीरामपूर मतदारसंघातील सर्व भावा बहिणींच्या आशीर्वादाने आणि पक्षातील सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने नक्कीच ती जबाबदारी आम्ही योग्य पद्धतीने पार पाडू आणि आदरणीय पवार साहेबांनी, तटकरे साहेबांनी विश्वास व्यक्त केलेला आहे तो साथ ठरवू अशी मला अपेक्षा आहे। जिल्ह्यातील पक्ष बांधणीसाठी देखील शिर्डी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी अशोकराव कानडे यांची नेमणूक केली आहे। निवडणुकीपूर्वीच आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष असणारे अरुण पाटील नाईक यांच्याकडे पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली। नव्यानेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष म्हणून निलेश भालेराव यांचीही नियुक्ती केलेली आहे। ही सर्व माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बांधणीसाठी नक्कीच भरीव योगदान देतील याचा मला विश्वास आहे।
धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी नुकतीच श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार लहुजी कानडे साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. खऱ्या अर्थाने लहुजी कानडे साहेब एक साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत. शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार त्यांनी घेऊन चालणारं एक व्यक्तिमत्व आणि एक प्रभावी वक्तृत्व असणारे व्यक्तिमत्व म्हणून लहुजी कानडे साहेबांकडे एक पाहिले जातं. खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना धन्यवाद दिले पाहिजे का आमदार लहुजी कानडे साहेब यांच्यातील अभ्यासवृत्ती, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास आणि या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन कार्य करीत आहे, या राष्ट्राला सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन मजबूत बनवण्याचं काम अजितदादा पवार साहेब हे करीत आहेत. आणि हाच विचार महाराष्ट्रामध्ये पोहोचवला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये या विचारांची खऱ्या अर्थाने आता गरज निर्माण झालेली असून हा विचार आमदार लहुजी कानडे साहेबांसारखा अभ्यासू व्यक्तिमत्व, साहित्यिक असणारे व्यक्तिमत्व पोहोचू शकेल या दृष्टिकोनातून विश्वास आमदार लहुजी कानडे साहेब यांच्यावर अजितदादा यांनी टाकलेला आहे. आणि तो विश्वास निश्चितच आमदार लहुजी कानडे साहेब हे सार्थ करतील असे आम्हाला सर्व राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पूर्णपणे विश्वास आहे. आणि ह्याच विचाराची शिदोरी घेऊन खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राची जबाबदारी, त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी म्हणून जबाबदारी देखील लहुजी कानडे साहेब यांच्यावर सोपवलेली आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या टाकणं ही खऱ्या अर्थाने श्रीरामपूरकरांना अभिमानाची, अशी सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अभिमानाची बाब आहे. आणि योग्य व्यक्तीची निवड, योग्य व्यक्तीची पारख करून जो विश्वास उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांनी आमदार लहुजी कानडे साहेबांवर टाकला, तो निश्चितपणे सार्थ करतील. आणि या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून पुढील काळामध्ये देखील याच विचारांची घेऊन आपण सर्वजण वाटचाल करूया अशी ग्वाही या निमित्ताने देतो. यापूर्वी देखील आपल्याला या तालुक्याला राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून आवेशमान दादा अधिक यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष म्हणून अशोकनाना कानडे यांची नियुक्ती आता झालेली आहे नुकतीच. त्याच पद्धतीने सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी देखील निलेश भालेराव यांची नियुक्ती झालेली आहे. आणि यापूर्वी माझी देखील प्रदेश सरचिटणीस म्हणून अजितदादांनी नियुक्ती केली, सुनीलजी तटकरे साहेबांनी नियुक्ती केली. त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री, त्याच पद्धतीने प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे, खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोघांनाही धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने या ज्या जबाबदाऱ्या आमच्या सर्वांवर टाकल्या या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आणि बळकट करण्याचं काम आम्ही करू, समाजाला न्याय देण्याचं काम करू आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही करू अशी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा या निवडीच्या निमित्ताने सर्वांना देतो. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट, राष्ट्रवादी या पक्षांनी आणि अजितदादा आणि तटकरे साहेब आणि राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय अविनाश अधिक दादा या सर्वांनी आपल्या तालुक्याचे माजी आमदार लहुनाथा कानडे साहेबांचं महाराष्ट्राच्या राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आणि त्यांचा सन्मान केला. हा सन्मान फक्त आमदार साहेबांचा नसून या संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, श्रीरामपूर शहरातील, तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. आणि राज्य पातळीवरती काम करण्याची संधी माजी आमदार कानडे साहेबांना मिळाल्याबद्दल त्यांचं आपण या ठिकाणी सगळं कार्यकर्ते, श्रीरामपूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ, सर्व जुने कार्यकर्ते यांच्या वतीनं सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आमदार साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करून पुढील कार्यास महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम करून अजितदादांचे हात बळकट करावं अशा प्रकारची त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत.
आणि तालुक्यामध्ये सुद्धा सर्व कार्यकर्ते मिळून लहू कानडे साहेबांच्या, अविनाश अधिक साहेबांच्या आणि अनुराधा अधिक ताईंच्या यांच्या पाठीशी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते खंबीरपणाने उभं राहून तालुक्यामध्ये पक्षवाढीसाठी आम्ही सर्व कष्ट घेणार अशा प्रकारचं या ठिकाणी मी आश्वासन देतो. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.